नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रमुख मुख्य बातमीकडे वळूया आणि स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे आताच्या घडीची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना खुश खबर. जानेवारी 2026 पासून 4 मोठे आर्थिक लाभ. या संदर्भात माहिती जाणून घेऊया. जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू. पगारात होणार मोठी वाढ. चला तर करूया स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना मिळणार हे मोठे आर्थिक लाभ. कर्मचाऱ्यांना कोणते आर्थिक लाभ मिळणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कुठेही स्किप न करता पहा. चला तर जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू होणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात व पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. पहिला लाभ महत्वाचा महागाई भत्ता लाभ. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जरी माहे जुलैचा डीए वाढ अद्यापपर्यंत लागू केली नसली तरी सदर डीए वाढ लवकरच लागू करण्यात येणार आहे. तर केंद्र सरकार मार्फत केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना डीए मध्ये 1/1/2026 पासून वाढ लागू करण्यात येणार आहे. सदरची वाढ ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना उशिरा का होईना लागू होईल. दुसरा फायदा, डीए वाढीचा फरक. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 मधील 3% डीए वाढ जानेवारी सोबत अदा केली जाणार असल्याची बाब किंवा माहिती विशिष्ट सूत्राकडून आणि मीडिया विभागाकडून समोर येत आहे की ज्यामुळे माहे जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंत 6 महिन्याचा डीए चा फरक अदा केला जाईल. आणि तिसरा लाभ अत्यंत महत्वाचा आहे, सुधारित वेतन आयोगातील लाभ. सरकारी कर्मचाऱ्यांना 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोग म्हणजेच नवीन 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. प्रत्यक्ष लाभ हा 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार असून प्रत्यक्षात अंमलबजावणी माहे सप्टेंबर 2027 पर्यंतच्या कालावधीपर्यंत केव्हाही लागू शकते. चौथा फायदा, वेतन व प्रोत्साहन वाढ फरक. या संदर्भातला आर्थिक लाभ जाणून घेऊया. अनेक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ ही जानेवारी महिन्यात असते तर काहीची जुलै महिन्यात असते. जानेवारी महिन्यामध्ये ज्याची वेतन वाढ आहे वार्षिक वेतन वाढ, यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यात वार्षिक वेतन वाढीचा फरक मिळणार आहे. तर आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 15% किंवा कमाल 200 रुपये ते किमान 200 रुपये तर कमाल 1500 रुपये या मर्यादेत कमाल मर्यादेत प्रोत्साहन भत्ता फरक अदा केला जाणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.